नमस्कार. आयुर्वेद निसर्ग जीवन या चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ताप, फीवर याच्यावरती उपाय पाहणार आहोत. याच्यावरती आपण आयुर्वेदिक साधे आणि सोपे आणि घरगुती उपाय पाहणार आहोत. तर सर्वप्रथम ताप कशामुळे होतं हे पाहूया. जंतुसंसर्ग, व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन, तसेच जास्त कडक उन्हामध्ये आपण अचानकपणे गेल्याच्यानंतर, काम केल्याच्यानंतर ताप येऊ शकतो. तसेच अचानकपणे वातावरणात बदल झाल्यामुळे सर्दी होते, खोकला होतो, याच्यानंतर मग तापसुद्धा येतो. अशी कारणं ताप येण्याची आहेत. तर अशा अचानकपणे आलेल्या तापासाठी आपण घरामध्ये घरगुती उपाय काय करू शकतो? तर साधे आणि सोपे उपाय आहेत, आपण घरच्या घरी करू शकतो. आपल्याला माहीत नसल्यामुळे आपला डॉक्टरकडचा खर्च जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये होतो. आपण लगेच डॉक्टरकडे जातो. तर तसं न करता आपण घरच्या घरीसुद्धा इलाज करू शकतो तापावरती. अधिक सहज आणि सोपे आणि कमी खर्चामध्ये होणार आहेत. तर सर्वप्रथम आपण आज तापावरती उपाय पाहू. एक म्हणजे आपल्याला लिंबू घ्यायचं आहे, त्याला मध्ये कट करायचं आहे. 1 ते 1.5 ग्लास पाणी घ्यायचं आहे, ते गरम करायचं आहे. एका पातेल्यामध्ये घेऊन पाणी गरम करायचं. पाणी उकळवायचं आहे. पाणी गरम करून झालं की ग्लासमध्ये ओतून त्याच्यामध्ये जो अर्धा लिंबू आहे तो त्याच्यामध्ये पिळायचा आहे. तर त्याचा रस पूर्ण त्या एक ग्लासमध्ये टाकायचा आहे, पिळून टाकायचं आहे. ते मिश्रण तयार झालं की आपल्याला चहासारखं तो मिश्रण प्यायचं आहे गरम गरम. आणि पिऊन झाल्याच्यानंतर आपल्याला आराम करायचा आहे, रेस्ट करायची आहे. आपल्याला झोपायचं आहे. झोपायचं असं आहे, फॅन बंद करायचा आहे, AC बंद करायचा आहे. आपल्या शरीरातून घाम निघून गेला पाहिजे. जोपर्यंत तुमच्या शरीरातून घाम निघून जात नाही तोपर्यंत ताप कमी होत नाही. तुमचा जो टेम्परेचर आहे तो कमी होत नाही. म्हणून आपल्याला फॅन बंद करून, AC बंद करून, अंगावरती चादर वगैरे घेऊन, ब्लँकेट वगैरे घेऊन झोपायचं आहे. तुमचा घाम शरीरातला निघाला पाहिजे. हा उपाय केल्याच्यानंतर हे मिश्रण प्यायल्यानंतर अंगावरती घेऊन झोपल्याच्यानंतर तुमचा घाम निघणार 100%. आणि तो घाम निघून गेला का तुमचा फीवर जो आहे तो जो आलेला ताप आहे तो निघून जाईल आणि तुम्हाला आराम पडेल. तुम्हाला कोणत्याही प्रकारे डॉक्टरकडे जाण्याची गरज पडणार नाही व तुमचा खर्चसुद्धा वाचेल. हा उपाय तुम्ही नक्की करा. तुम्हाला नक्की आवडेल. तुम्हाला नक्की ह्या उपायाचा, ह्या जो काय आपण आयुर्वेदिक उपाय सांगितलेला आहे त्याचा वापर तुम्ही नक्की करा. तुम्हाला नक्की फायदा होईल आणि तुमचा त्रासही कमी होईल, तुमचे पैसेही वाचतील. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवारांना शेअर करा, लाईक करा. जर तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन माहिती मिळत राहील. धन्यवाद.